हॅलो मित्रांनो, आज आमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीचा मिनी ब्लॉग मी घेऊन आलेली आहे। चला तर बघूया। सर्वात पहिला केक कटिंगपासून सुरू झालेला आहे हा दिवस। आई आणि पप्पांनी केक आणलेला होता आणि खूप सारे गिफ्ट्स। नंतर आम्ही जिओ ड्राईव्ह मॉलमध्ये गेलेलो। तिथे BR चोप्रानी गॅलरी तयार केलेली आहे ओल्ड मूवीच्या पोस्टर्सची। हा आहे लॉफ्ट, प्रायव्हेट लॉफ्ट थिएटर। ह्याचं आम्ही जस्ट एक्सपिरियन्स घ्यायला गेलेलो। ॲक्च्युली स्क्रीनिंगसाठी काहीच मूवीज इथे नव्हते अवेलेबल, त्यामुळे एक लेटडाऊन झाला। आम्हाला नवीन मूवी बघायचा होता स्वप्नील जोशीचा, पण अनफॉर्च्युनेटली एकही मूवी नव्हता। आता जिओ मॉल आहे हा, बऱ्यापैकी बांधला आहे। UAEच्या स्टाईलमध्ये ह्यांनी इनकॉर्पोरेट करायचं ट्राय केलेलं आहे। काही हद तक सक्सेसफुल आहे, पण ब्रँड्स एवढे अट्रॅक्टिव्ह नाही वाटले जे बाहेर UAEमध्ये वगैरे पॉप्युलर आहेत। ह्याच्यामध्ये 2 मॉल्स ह्या लोकांनी बांधले आहेत। हा जिओ ड्राईव्हचा फर्स्ट मॉल आहे। इथे ॲपल स्टोअर आहे, वरती फूड कोर्टमध्ये बरेच सारे रेस्टॉरंट्स होते, पण काही अट्रॅक्ट केलं नाही। तर आमचा प्लॅन होता दादरला नवं मेजवानी हे न्यू रेस्टॉरंट ट्राय करायचं। गोखले रोड अमर हिंद मंडळ ह्याच्या अपोजिट एक रेस्टॉरंट आहे एका सोसायटीखाली। ॲम्बियन्स खूप चांगला आहे आणि फूड क्वालिटी आणि क्लिनिनेस पण खूप आहे। ह्यांचा मेन्यू खूप छान आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला फिशचे आयटम, चिकनचे आयटम्स, मटनचे आयटम्स मिळतील आणि वेगवेगळे युनिक वेनी ह्या लोकांनी रेसिपीज बनवलेले आहेत आणि थाळीज पण वेगवेगळ्या आहेत इथे, फिशचे, मटणाचे आणि चिकनचे। तर तुम्ही ट्राय करू शकतात। आम्ही बटर गार्लिक प्रॉन्स मागवलेलं, खूपच डिलिशियस होतं। नंतर चिकन टिक्का मागवलेलं होतं। थाळीमध्ये मटण थाळी मागवलेली होती आणि एक सुरमई थाळी मागवलेली होती। मटण थाळी बऱ्यापैकी त्या लोकांनी स्टफ करून दिलेली होती, पण मला एवढी आवडली नाही त्याची चव। सुरमई थाळी पण ओकेमध्ये होती। ओव्हरऑल फूड एक्सपिरियन्स एवढा ग्रेट नव्हता। ह्याच्यापेक्षा मला गोमांतक खूप आवडतं।